ग्रेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की। 2026च्या या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मी माझा नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। माझ्या कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघातील माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या ताकदीवर आणि आशीर्वादावर आणि भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनानुसार मी आज अर्ज दाखल केला। चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मला मिळालेला आहे। गेल्या 4 महिन्यापासून माझा सातत्याने माझ्या मतदारसंघामध्ये संपर्क आहे आणि कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीचं विकासाचं पाऊल, सकारात्मक पाऊल टाकीन एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। आणि खरं तर आज आपण पाहिलं की महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं महानगरपालिकेमध्ये असा मोठा नेत्रदीपक विजय मिळवलेला आहे। आणि ह्या विजयाचं गमक एकच आहे की लोकांना मानवणारा विकास, लोकांसाठी केलेलं काम आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींचा आशीर्वाद हे फार मोठं यशाचं गमक आहे। आणि भारतीय जनता पार्टी ही 5 वर्ष सातत्यानं लोकांसाठी काम करते, लोकांच्या मध्ये जाऊन काम करते। भाजपचा अजेंडा असा आहे की लोकांच्या जावा, त्यांच्या अडीअडचणी समजून घ्या आणि त्या सोडवण्यासाठी वरिष्ठ नेते मंडळींच्याकडे प्रयत्न करा। मी महाराष्ट्र राज्याचे आमचे मंत्री सन्मान्य चंद्रकांत दादा, आमचे पालकमंत्री साहेब आहेत, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य सम्राट बाबा, आदरणीय आमचे आमदार सतीश देशमुख साहेब आणि आमच्या सर्वांचे नेते मार्गदर्शक आदरणीय सदाभाऊ खोत साहेब, आदरणीय निशिकांत दादा साहेब आणि वारणेचे सन्माननीय आमदार विनयरावजी पोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहे। आणि या मतदारसंघामध्ये प्रचंड असं विकासाचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली केलं जाईल एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।